प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास परदेशी जाऊन ढोल मारणे सोपे असते ही कटाहक जातकथा मी आपणापुढे सादर करणार आहे. तसेच माझे दुसरे मनोरंजक चॅनल म्हणजे रसभरीत काव्य. तिथे मनोरंजन कविता आहे, डोहाळे गीत आहे, पाळणा गीत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनानं भरलेले ते चॅनल म्हणजे रसभरीत काव्य. ते सुद्धा पाहायला विसरू नका. आणि आजची ही मनोरंजक कथा म्हणजे परदेशी जाऊन ढोल मारणे सोपे असते ही कटाहक जातक कथा अशी सुंदर मी आपणापुढे सादर करते. ही टिपा आता आमचा बोधिसत्व एका जन्मी वाराणसी नगरीत श्रीमंत बलाढ्य श्रेष्ठी होता. त्याला असा वयात आल्यावर सुस्वरूप असा एक मुलगा झाला आणि त्याच दिवशी त्याची दासी होती, तिलासुद्धा एक मुलगा झाला. आता त्याचं नाव ठेवलं कटाहक. दासीच्या मुलाचं नाव कटाहक होता. आता हा श्रेष्ठीचा मुलगा आणि ते दोघी जेव्हा असे थोडे मोठे झाले ते एकमेकाच्या सहवासात राहू लागले. लहान मुलांना कोणी आठ काठी टाकतं का की ह्याच्या जाऊ नको. लहान मुलांना लहान मुलंच आवडतात. मग तू दोघी एकत्रच राहायचे, खेळणं, उठणं, बसणं. मग ते थोडे मोठी झाल्यावर श्रेष्ठीनं काय या अक्षर ओळख व्हावी म्हणून मुलाकरता शिक्षक नेमला. मग त्या दासीपुत्रासुद्धा म्हणजे कटाहक तो सुद्धा त्या मुलाजवळ यायचा, शिकायचा. तो चांगला बुद्धिमान होता, हुशार होता, चलाख होता. आणि मग तो थोडा मोठा झाल्यावर तो चांगलं शिकलाच आपल्या श्रेष्ठीच्या मुलाबरोबर. आणि मग तो वयात आल्यावर श्रेष्ठीने काय केलं बोधिसत्वाने की त्याला आपल्या तिजोरीची देखरेख करायला सांगितली. तिजोरीचा मालकच बनवला त्याला आणि अधिकारी, तिजोरीचा अधिकारी बनवला. आणि मग तो असा चोख व्यवहार करायचा, सुरक्षित व्यवहार करायचा. आणि श्रेष्ठीसुद्धा त्याच्यावर खुश होता. सुरक्षित असं काम धाम व्यवस्थित चाललं होतं. पण कटाहकच्या डोक्यामध्ये काय शंका आली ते देव जाणे. त्याला असे विचार आले की मी दासीपुत्र आहे, माझ्या हातून थोडा जर गुन्हा झाला, थोडाही दोष झाला तर माझा दोष यांना मोठाच दिसेल म्हणे आणि मला हे याचं तुच्छ मानतील आणि माझा दोष चा गवगवा होईल, माझा छळ करतील. म्हणून मला इथं राहणं काही योग्य नाही. आता मला दुसरा हे स्थळ सोडून दुसऱ्या गावाला जाणं भाग आहे. तर अशा प्रकारे त्याने मनात विचार करा. एक दोन दिवस विचार केला, कोणत्या गावाला गेलं तर आपलं कसं चालेल, आपण काय खाऊ, काय पिऊ, अशा प्रकारची त्याला विवंचना लागली. पण त्याला काही असं चैन पडेना. आपण कुठेतरी जायलाच पाहिजे. म्हणून त्यानं एक दिवस पक्का विचार केला. पण जायचं कसं, कुठे गेलं तर आपल्याला खायला प्यायला लागेल, खर्च लागेल. म्हणून त्याला एक तो बुद्धिमान होता, त्याला बुद्धी सुचली की आपल्या श्रेष्ठीचा जो व्यापारी आहे तो शहरात राहतो आणि त्याचा पत्रव्यवहार सगळा कटाहकच्या हातूनच व्हायचा. फक्त श्रेष्ठीचा शिक्का मारण्याचं काम, मग बाकी सगळं कागदपत्र त्याच्याच हातून तो लिहायचा. मग त्याला असं सुचलं की आपण आता काय करायचं, व्यापाराला पत्र लिहायचं की मी श्रेष्ठीचा मुलगा आहे, मी तुमच्याकडे येत आहे, आम्ही दोघी भाऊ आहे, आमच्या दोघा भावामध्ये काही पटत नाही, मी त्यांचा मुलगा आहे म्हणून वडिलांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. अशा प्रकारे पत्र लिहून ते पॅक करून
आणि श्रेष्ठीचं शिक्के मारायचं कामही तोच करायचा, बातम्या लिहायचंही काम तोच करायचा. आणि ते पाकिट त्यानं काय केलं, खिशामध्ये आपल्याजवळ ठेवून दिलं. आणि एक दोन दिवसानं त्यानं वाराणसीतून पळ काढला. 1-2 वर्ष निघून गेलं, पण तो काही परत आलाच नाही. आणि मग त्याच्याजवळ जो काही पैसा दिला होता तो खर्च पाणी करत करत गेला. तो त्या शहराजवळ, त्या व्यापाराच्या शहराजवळ गेला. मग जेव्हा त्या व्यापाऱ्याने विचारलं की तू काय आला, तर तो म्हणाला की मी श्रेष्ठीचा मुलगा आहे. आम्ही 2 भाऊ आहे. दोघे भाव म्हणजे तंडे बांधून होता. तर वडिलांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. आणि त्यांना हे पण माहीत आहे म्हणे की तुम्हाला पुत्र नाही, तर तुम्हाला तुमच्या पुत्रवत मला तुम्ही वागवा. आणि तुम्हाला म्हणजे मी त्याच्याशी लग्नसुद्धा करायला तयार आहे, म्हणजे सर्व सुरक्षित चालू. आता त्याचा हे बोलणं ऐकता बरोबर त्या सावकाराला खूप आनंद झाला, व्यापाऱ्याला. म्हणे बाबा रे, एवढा मोठा श्रीटी सावकाराचा मुलगा, आणि हा माझ्याकडे असं घेऊन आला. त्याने सुद्धा ते पत्र वाचलं. तर असं लिहिलं होतं की माझा मुलगा हा तुमच्याकडे येत आहे आणि त्याला तुमच्याजवळ ठेवा, तुमचा घर जावाई बनवा. आणि अशा प्रकारचं त्यानं ते कागदपत्र दिलं. आणि असं मग त्यालाही आनंद झाला, बापरे आपल्या घरी तर हे लक्ष्मी चालत आली आहे. तर मग त्यानं काय केलं की पुढच्या मुहूर्तावरच त्याच्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि मग ते दोघं राहू लागले. आता राहू लागले. थोडा पैसा दिला आला, श्रीमंती दिसली. आता तो दासीपुत्र तर श्रीमंत आला, तर त्याला मोठा गर्व झाला, मोठा अभिमान झाला. बायको सगळी तो छोड्यापणानं वागायची. कोणी समोर व्यक्ती आला त्याला पण तोंड द्यायचा. एवढूसा कोणाचा अपराध असला तर एवढा करून सांगायचा. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तो दुर्गुण निर्माण झाला. आणि मग त्या दुर्गुणामुळे तो कटाहत, मग अशा प्रकारे तो असा थोडा शांत झाला. मग काही दिवसानं मग इकडे काय झालं, श्रीतीला कळलं की त्यांच्या कानावर अशी वार्ता गेली की हा जो कटहका हा त्या व्यापाराकडे आहे, अशी त्यांच्या कानावर बातमी आली. तर मग त्यांनी काय केलं, एका हेरला पाठवलं. मग खरोखरच तो तिथेच होता. आणि सर्व काही त्याच्या मुलीशी लग्न करून मग इथंभूत माहिती तिथे मिळाली. मग तो हेर राजाकडे आला. मग राजाने आपल्या सरंजाम केलं आणि तो गेला त्याच्या भेटायला की याची दासीपुत्र सांगून याला कसंही करून आपल्याकडे घेऊन यायचं, असं राजानं विचार केला. आणि मग गेले लवाजमा सोडा. आता त्या कटाहकला असं वाटलं. आणि त्याच्या कानी वार्ता आली की माझे वडील भेटायला येतात. आता काय करायचं कळा, समय सुचकता. त्याने इकडे काय केलं, त्याचे जे नोकर चाकर होते त्यांना अशा गोष्टी सांगायचा, मी वाराणसीचा आहे, हे तुमचं गाव म्हणजे गावंडळ आहे, इथे काही शिस्त नाही, पद्धत नाही, पितृसेवा कशी करायची हे माहीत नाही, तुम्ही नुसते गावंडळ आहे, तुम्हाला आचार विचार नाही, पितृसेवाची काही जाणीव नाही. आम्ही म्हणे आमचे वडील जर उभे असले, आमचे वडील बसलेले असले तर आम्ही त्यांच्याजवळ उभे राहतो. जेवणाच्या वेळी त्यांचीच सेवा करतो. एवढंच काय, काही शौचालयाला जायचं असलं तर आम्ही नोकरावलाने सांगत, आम्ही आमच्या वडिलांचं काम आम्हीच सगळे करतो. अशा प्रकारे आमची पितृभक्ती असते. आणि तुमचे लोक काहीच म्हणे, तुम्हाला काहीच वडील नाही. अशा प्रकारे आमच्या काशीला पहा म्हणे, कशी
भक्ती चालते. आणि आमच्या वडिलांची सेवा करायला आम्ही त्याच्याजवळच उभे राहतो. वडील बसले असले तर आम्ही बसत नाही, उभेच राहतो. अशा प्रकारचं मग त्या लोकांनासुद्धा ऐकले नव्हतं तर त्यांनासुद्धा आदर वाटायचा. काशी वाराणसीचं नाव घेतल्यावर कोणालाही आदरच वाटतो. तर अशा प्रकारे मग ते त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या गोष्टी खूप पटल्या. आणि इकडे काय झालं मग, इकडे राजा येतो आहे हे माहिती पडलं. आता सर्व नोकरांना तर माहिती की भित्र ठेवा अशी करतात. मग तो धावतच गेला त्याच्या सासऱ्याजवळ. मामांजी माझे वडील आपल्याला भेटायला येत आहे, तर काय करायचं म्हणे, तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करा आणि आपण आपल्या लायकीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे त्यांना नजराना घेऊन जातो म्हणे मी. तो अशा प्रकारे इकडे त्याच्या सासऱ्यानं सगळी त्यांची स्वागताची तयारी आणि तो त्याचे ते नोकर चाकर लवाजमा घेऊन वडील ज्या ठिकाणी थांबले होते तिथंच गेला. आणि मग त्या नोकरासमोरच अशा पाया पड, वडिलांची सेवा कर, त्यांना नजराना दिला. आणि ते श्रेष्ठी तो आश्चर्यचकित झाले. म्हणजे बापा रे, हा दासीपुत्र एवढं नजराना आणला आणि हा थोडासुद्धा घाबरत नाही आहे. आणि हा माझ्याजवळ, मला असं वाटलं की मला पहिला हा पडून जाईल, कारण तो नजराना लवा जमा आणि काय आहे म्हणजे असं आश्चर्य. तो विचारच करू लागला. तेव्हा त्याची त्याची वेळ झाली. मग विचारात मग्न झाला की हे असं काय झालं. तर मग तो गेला आपल्या शौचाला चालला. तोवर त्या यानं काय केलं कटकानं की तुम्ही इथं बसा. मग ते उदक पात्र घेऊन गेला पाण्याचं की आता. आणि त्यांनी ती कथा ऐकलीच होती की आम्ही वडिलांची अशी सेवा करतो. आणि जेव्हा मग त्या ठाण्यापासून लांब जंगलामध्ये श्रेष्ठी शौचाला गेला आणि एकांत बसता बरोबर पटाक्षेप त्याच्या पायावरच झोपून गेला. आणि मला क्षमा करा, माझा आदर करा, मी तुमच्या पुत्राबरोबरच वाढलो आहे, मला माझा सांभाळ करा, माझी चूक झाली आहे, मला क्षमा करा, पण मला पुत्रच माना, म्हणजे आपलं सगळ्यांचं भलं होईल. माझ्या सासऱ्याला असं जर कळलं की हा दासीपुत्र आहे तर त्याच्या कुटुंबावर असं दुःख कोसळेल. तर असं प्रकारे मी तुमचा पुत्रच आहे असं समजून तुम्ही माझ्या सासऱ्याकडे वागा. मग आता आपला श्रेष्ठी तर दयाळू माणूस होता. त्याने पटकन असं काही त्याला त्रास न देता वचनसुद्धा दिलं की जा, तू माझा पुत्रच आहे. आणि मग वडिलांना आपल्या सासऱ्याकडे घेऊन आला आणि त्याने सासऱ्याने सुद्धा खूप स्वागत केलं. आणि यादतून इतकी सेवा करायला पितृभक्त इतकी सेवा केली की तो श्रेष्ठीसुद्धा बोधिसत्व असा प्रसन्न झाला की हा काय असा मुलगा आहे. तर अशा प्रकारे तो तिथे राहिला आणि तो पितृभक्ती करतच राहिला. एवढंच काय झालं की तो कामानिमित्त बाहेर गेला. कामानिमित्त बाहेर जाता बरोबर सुनबाई मामांजींना भेटायला आली. मग ते काय म्हणतात श्रेष्ठी, सुनबाई आमचा मुलगा तुमच्याशी चांगलं वागतो ना, आमचा मुलगा चांगला आहे ना, अशा प्रकारे श्रेष्ठीला ती बोलू लागली. तेवढ्यामध्ये हा म्हणे मामांजी माझ्यावर खूप प्रेम करता, ते करता. आणि पण स्वयंपाकाच्या वेळी मला खूप असा त्रास देता, हे असं झालं ते तसं झालं. बाकी दुसरं त्यांचा काही दोष नाही, ते सर्व चांगले आहे. अगं मुली, सुनबाई, तो तसाच आहे लहानपणापासून, त्याला खाण्यापिण्यातच असं खोड्या काढण्या येतात. पण मी तुला एक मंत्र देतो आणि तो मंत्र 1-2दा
तू म्हण की माझ्या मुलाचं शरीर पाण्यासारखं थंडगार होईल आणि तुला कधीही त्या स्वयंपाका बाबतीत बोलणार नाही. तर मग असा मग एवढं 2-4 दिवस राहिले मग श्रेष्ठी. आणि मग त्यांनी त्या गावाचा शहराचा निरोप घेतला. मग तेव्हासुद्धा आपल्या कटाहकनं नजराना दिला लांबपर्यंत बाबाला पोचवत गेला श्रेष्ठीला. आणि नजराना भरपूर दिला आणि लांबलचक साष्टांग नमस्कार केला आणि परत घरी आला. मग त्याला असं वाटलं आता आपल्याला श्रेष्ठीचा पुत्र बांधून म्हणून तो बायकोला अजून त्रास द्यायला लागला, असा अभिमान दाखवायला लागला. तिने इतका सुंदर स्वयंपाक केला तरी तिच्यावर असा तुटून पडायचा, संताप करायचा. मग आता तिला जो मंत्र सांगितला होता सासऱ्यानं, तो मंत्र तिने म्हटला मग की तो संतापता बरोबर बहुपी स्व विकेस्थैय औव जनपद गतौ अंदागदांत दुसह्य भुंज भोगे कटाहक. तर याचा अर्थ असा, त्या मंत्राचा अर्थ असा की दुसऱ्या देशात जाऊन पुष्कळ बडबड करता येते, पण परत येऊन तो हे उघडकीस आणे तेव्हा हे कटहका मुकाट्याने मिळालेल्या पदार्थाचा उपभोग घे. हा मंत्र त्याच्या कानी पडला आणि तो घाबरला की आता माझ्या श्रेष्ठीने ह्या बाईला सर्व काही माझा दासीपुत्राचा इतिहास सांगितलेला असावा असं त्याच्या मनाची खात्री पटली. आणि मग तो तेव्हापासून तिलाही त्रास दिला नाही, काही नाही. आणि जे केलं ते खाल्लं. तर अशा प्रकारे त्याला धास्ती होती की पप्पाने हिला काही सांगून दिलं असेल. मग तो असा पाण्यासारखं त्याचं शरीर थंडगार झालं, शांत संतुष्ट वागू लागला. आणि तो आधीच बुद्धिमान होता, त्याने त्याचा वेळ सगळा सत्कर्मी लावला. अशा प्रकारे ह्या कटहकची कथा मी आपणापुढे सादर केली आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.